म्हणजे काय? ईमेल कसा तयार करावा? ईमेलचा इतिहास काय? नमस्कार, मी केभालचिम. आजच्या व्हिडिओत आपण ईमेल कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल. आपल्याला माहितीच आहे की संगणकाद्वारे पत्र पाठवण्याचं एक सुलभ माध्यम म्हणून आपण याकडे पाहतो. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून आपण या ईमेलचा उपयोग करतो. सध्या तुम्ही मोबाईल वापरत असालच, तर या स्मार्टफोनमध्ये सर्वप्रथम आपल्याला एका ईमेलची आवश्यकता असते. रे टॉमलिन्सन यांना ईमेलचं जनक असं संबोधलं जातं. या रे टॉमलिन्सन यांनी 1972 मध्ये सर्वप्रथम @ या चिन्हाची निवड आणि वापर केलेली. तर या ईमेलच्या सुविधा पुरवणाऱ्या विविध अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यामध्ये जीमेल, याहू मेल, रेडिफ मेल आणि हॉटमेल यासारख्या काही निवडक कंपन्या. चला तर मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात जीमेलच्या साहाय्याने ईमेल अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. या जीमेलच्या साहाय्याने तयार केलेला ईमेलचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने गुगल ड्राईव्ह असेल, ब्लॉग असेल, यूट्यूब असेल, आर्कुट असेल, त्याचप्रमाणे आपण गुगलचे जे स्प्रेडशीट असतात, गुगल कॅलेंडर असतात, या विविध ठिकाणी आपण या जीमेलपासून तयार केलेला ईमेलचा आपण उपयोग करू शकतो. आपल्यासमोर हे गुगलचे पेज दिसते. यातील ॲड्रेस बारमध्ये सर्वप्रथम जीमेल किंवा जीमेल साइन इन असं जरी टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर पहिलं जे ओळ आहे साइन इन गुगल अकाउंट यावरती क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं एक गुगलचं पेज ओपन होईल. त्यामध्ये क्रिएट अकाउंट या नावाचं जे निळ्या अक्षरात शब्द दिसतात त्यावरती आपण अकाउंट खोलण्यासाठी क्लिक करायचं आहे. अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट युअर गुगल अकाउंट अशा पद्धतीचं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये आपण आपली माहिती भरायची. पहिल्यांदा फर्स्ट नेम, त्यामध्ये मी माझी माहिती भरतोय. त्यानंतर लास्ट नेम, हे दोन्ही भरून झाल्यानंतर खाली चूज युअर युजर नेम, तुम्हाला ज्या ईमेलचं जे काही युजर नेम ठेवायचं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. मी माझं एक युजर नेम या ठिकाणी टाईप करतो. ते युजर नेम आणि पुढे @gmail.com अशा पद्धतीने पुढे येईल. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि हा पासवर्ड यामध्ये आपण पाहू शकतो की पॉपअप विंडो आलेली होती. एक सूचना आलेली होती की पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा. जो जास्तीत जास्त स्ट्रॉंग असा पासवर्ड असेल तर यावरती काही सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचू घेऊ शकता. यूज अ युनिक पासवर्ड फॉर इच ऑफ युअर इम्पॉर्टंट अकाउंट्स. यूज मिक्स ऑफ लेटर्स, नंबर्स अँड सिम्बॉल्स इन युअर पासवर्ड. डोंट यूज पर्सनल इन्फॉर्मेशन ऑर कॉमन वर्ड्स ॲज पासवर्ड. अशा पद्धतीने एक 4-5 सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याप्रमाणे एक चांगला स्ट्रॉंग असा पासवर्ड तयार करण्याचा प्रयत्न करा आणि तो पासवर्ड त्या ठिकाणी आपण टाकायचा आहे. चला तर मी माझा एक पासवर्ड टाकतो. तुम्ही पण तो पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे. सर्वप्रथम मला वाटतं तुम्ही जो पासवर्ड टाकायचा आहे तो एका सेपरेट अशा एका वहीवरती नोट डाऊन करून घ्या आणि तसाच पासवर्ड तो व्यवस्थित पाहून त्या
क्रिएट पासवर्ड नावाच्या जी काही विंडो आहे त्या विंडोमध्ये टाईप करा. बघा, पासवर्ड टाईप झाल्यानंतर त्याच्या पुढची विंडो आपल्या समोर येते, कन्फर्म युअर पासवर्ड. जो वरती पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म युअर पासवर्ड या विंडोमध्ये सुद्धा तोच पासवर्ड टाकायचा आहे. तर चला, मी माझा पासवर्ड आहे तो पासवर्ड आता कन्फर्म युअर पासवर्ड या विंडोमध्ये टाईप करतो. यानंतर बर्थडे म्हणून टाकायला एक 3 ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन मंथ, तुम्ही तुमचा जो काही मंथ असेल बर्थडेचा तो मंथ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढचा ऑप्शन आहे डे, तुमची जी काही जन्मतारीख असेल, डेट असेल ती डेट टाका. त्यानंतर जे काही बर्थ इयर असेल ते इयर म्हणजे वर्ष टाकून घ्या. त्यानंतर आहे जेंडर, स्त्री पुरुष जे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी टाईप करून टाका. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मोबाईल नंबर. या विंडोमध्ये तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचा जर इतर एखादा ईमेल ॲड्रेस असेल जो चालू स्वरूपात असेल, अशा स्वरूपाचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे. मी माझा एक ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाईप करतो. पहा, या ठिकाणी मी माझा ईमेल ॲड्रेस टाईप केलेला आहे. खाली लोकेशन ऑलरेडी बाहेर झालेले आहे. शेवटची जी निळी टॅब दिसते त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी अँड टर्म्स अशा पद्धतीचा एक न्यू डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. त्या सर्व प्रायव्हसी आणि टर्म्स या व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायच्यात. पहा, ह्या ज्या सर्व काही अटी आणि शर्ती आहेत त्या व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर समजून घ्या. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला एक बटन दिसतंय, त्या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. ते बटन आहे आय ॲग्री. आय ॲग्री या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आता रेडी स्वरूपात भेटेल. तुमचा ईमेल आता तयार झालेला आहे. पहा, येथील कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट आता आपला जो ईमेल ॲड्रेस तयार झालेला आहे त्या ईमेल ॲड्रेसमध्ये आपण प्रविष्ट होणार आहोत. तो ईमेल ओपन झाल्यानंतर आता आपण पाहत आहोत की तिथे एक पॉपअप विंडो आले, वेलकम टू जीमेल. ही एक माहितीवर एक विंडो येते. हिला आपण क्रॉसवरती क्लिक करणार आहोत आणि कट करणार आहोत. पहा, या ठिकाणी आपण आपल्या ईमेलमध्ये जो तयार ईमेल झालेला आहे त्यामध्ये आपण एंट्री करणार आहोत. या ठिकाणी इनबॉक्स आहे. इनबॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज पण आलेला आहे जो आपण आता ईमेल ॲड्रेस बनवला आहे त्याचा हा मेसेज आलेला आहे. पहा, अशा पद्धतीने आपण ईमेल ॲड्रेस आपला हा तयार करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक या बटनावर क्लिक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे माझे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. माझ्या ह्या व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट मिळण्यासाठी तुम्ही जर कम्प्युटरवरून व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात जे लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दिसते त्यावरती क्लिक करायला विसरू नका. तसेच मोबाईलवरून पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली लाल रंगाचं जे सबस्क्राईब बटन दिसते त्यावर क्लिक करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे लेटेस्ट अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला त्वरित मिळतील. क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलवरील
इतर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च बॉक्समध्ये क्लिक मराठी हे यूट्यूब चॅनलचे नाव सर्च करा आणि माझे इतरही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.